नमस्कार मंडळी, मी आज फ्रेंच फ्राईज बनवते। 2 बटाटे घेतलेले आहेत, ते सोलून घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। आता त्याचे मी छोटे छोटे स्लाइस करून दाखवते आणि लांब लांब स्लाइस करायचे। पहिले मधून कट करायचे, मग ते छोटे छोटे स्ट्रिप कट करायचे। स्ट्रिप कट करून पाण्यात डुबवत आहे। कटिंग करून घेत आहे, तुम्ही बघू शकता मी कसे कापत आहे। तुम्ही बघू शकता हे सगळं स्वच्छ पाण्यामध्ये डीप करून सोडून स्वच्छ करत आहे। स्वच्छ करून घेत आहे। एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। तुम्ही बघू शकता वेट करते मी पाण्याला उकळी यायची। जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा आपण त्याच्यात बटाटे टाकणार आहे। अजून पाण्याला काही उकळी आली नाही। बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता मी त्याच्यात बटाट्याचे काप केलेले ते सगळे टाकत आहे। ते चांगले उकळून द्यायचे आहे आपल्याला। मी सगळे टाकलेले आहेत। फास्ट गॅसवर ठेवलेले आहेत, मध्ये मध्ये हलवत आहे। मध्ये मध्ये आपल्याला त्याच्याकडे लक्ष भी द्यायचं आहे। चांगली उकळी येऊन द्यायची, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। उकळी आलेली आहे चांगली, मध्ये मध्ये आपण चेक भी करूया। बघू शकता तुम्ही आपल्याला जास्त वेळ भी ठेवायची नाही आहे पाण्यात, थोडा मिनिट हलवत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही बटाटा शिजलाय की नाही लगेच कळतोच। बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे थोडासा। अजून 1-2 मिनिटच लागतील। नंतर एक जाळीमध्ये घेऊन तुटतोय की नाही हा चेक करा। नंतर पाण्यामधून काढून एका सुती कपड्यावर सगळे टाका, स्वच्छ पुसून घ्या। त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे असं पुसा। बघू शकता मी कसं पुसलेलं आहे। पुसून आपल्याला
एका भांड्यामध्ये काढायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी. मग नंतर हलवून घ्यायचं आहे, ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकून परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याला कोटिंग झालं पाहिजे तसं. मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं की आपलं त्याच्यामध्ये चेक करायचं एक टाकून की ते वरती येते की नाही. फास्ट गॅसवरच ठेवावं लागेल आपल्याला, झालं की नाही हे बघण्यासाठी. बघू शकता मी आता सगळे एकदम टाकत आहे, थोडं थोडं 2 बॅचमध्ये. पहिला बॅच टाकलेला आहे. मध्ये मध्ये आपल्याला त्याला ढवळायचं आहे, लागू नये म्हणून. त्याला हलवतच राहायचं आहे. बघू शकता तुम्ही. एक बॅच मी काढलेला आहे, हा दुसरा बॅच आहे. क्रिस्पी झालेले आहेत, तुम्हाला दिसतच असतील. ते तिसरी बॅच टाकलेली आहे. मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे, कुठे लागू नये म्हणून. झालेले काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व केल्यावर कसे दिसतात आहे. लाईक करा, शेअर करा.